नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सरकारच्या भ्रष्टाचार आणि चुकीच्या धोरणाविरोधात आमची टीका करण्याची जबाबदारी आहे, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला ठणकावले. बालेवाडी येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंग म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत राष्ट्रकुल, 2G स्पेक्ट्रम, कोळसा खाण वाटप असे लाखो कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. तरीही विरोधकांनी चीअर लीडर म्हणून गप्प बसावे असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अपेक्षित आहे. मात्र संसदेत भाजप प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे आम्ही वॉचडॉगच्या भूमिकेत आहोत. सरकारच्या भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांविरोधात आमची टीका करण्याची जबाबदारी आहे, असे सांगून सिंग पुढे म्हणाले, केंद्रात NDA सरकारची सत्ता असताना भारताकडे मोठ्या प्रमाणात परकीय चलन होते. परंतु काँग्रेस सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे अवघ्या काही महिन्यात जगाच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. 1991 मध्ये सोने गहाण टाकण्याची वेळ आली होती. मात्र आता तर सरकार चक्क सोने विकायला काढत आहे. देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी वित्तविषयक सुधारणांचे एकही विधेयक सरकारने संसदेत आणले नाही. त्यास काँग्रेसच जबाबदार आहे. पाकिस्तान आणि चीनची मैत्री आहे. चीन चारही बाजूने घेरत असून पाकिस्तानही वारंवार भारताविरोधी कारवाया करत आहे. तरीही त्यांच्या विरुद्ध पंतप्रधान कडक भूमिका घेत नाहीत. हे देशाच्या हिताचे नाही, असे सांगून सिंग पुढे म्हणाले, अमेरिकेची सिरियाबाबत जशी आक्रमकता दाखवली तशीच आक्रमकता हिंदुस्थानने शेजारील देशाबद्दल दाखवणे आवश्यक आहे. भारताची ढासळती अर्थव्यवस्था, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या समस्यांना विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा कांगावा पंतप्रधान मनमोहन सिंग करत आहे. मात्र काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि फसलेल्या नियोजनामुळे देशाची ही दुर्दशा झाली आहे. त्यात सुधारणा करायची असेल तर भारताला काँग्रेसच्या तावडीतून मुक्त केलेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सिंघम अजय देवगणला बघण्यासाठी MIT महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. MITच्या वतीने 4थ्या भारतीय छात्र संसदेसाठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीच्या कार्यक्रमाला सत्याग्रह चित्रपटाचे स्टारकास्ट येणार आहे. हे समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी सभागृहात गर्दी केली होती. सिंघम फेम अजय देवगणच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा थकवा क्षणार्धात दूर झाला. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा, अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या उपस्थितीने वातावरणात आणखीन जल्लोष संचारला होता. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अजय म्हणाला, प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना ठराविक क्वालिफिकेशनची आवश्यकता असते, पण राजकारणात मात्र क्वालिफिकेशन नसते. अशा लोकांना आपण स्वीकारतोही, ही चुकीची बाब आहे. राजकारणात येण्यासाठी किमान एक तरी पात्रता असणे आवश्यक आहे. देशातील युवक आणि माध्यमे ही आपली मोठी ताकद आहे. झा म्हणाले, देशातील युवा शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आपली जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी कोणत्याही भ्रष्टाचाराला बळी न पडता स्वतःपासून बदल केले पाहिजेत. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यावेळी अध्यक्षपदी होते. त्यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
मातेसाठी मॅरेथॉन हे यंदाच्या पुणे मॅरेथॉनचे घोषवाक्य असेल, अशी माहिती महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अभय छाजेड यांनी दिली. सध्या जगात सर्वत्रच महिलांवर लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. हाच धागा पकडून PIMTच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांचा रास्त आत्मसन्मान आणि आदर व्हावा या उद्देशाने यंदाची पुणे मॅरेथॉन स्त्री शक्तीच्या आविष्कारास अर्पण करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणारी पुणे मॅरेथॉन यावेळी 1 डिसेंबरला होणार आहे. महर्षी कर्वे यांनी कर्वे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 14 जून 1986 रोजी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढच रोवली नाही, तर पुण्यातील मुलींच्या शाळांमध्ये क्रीडा स्पर्धाही सुरू केल्या. त्यांचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अशी दूरदृष्टी असलेल्या थोर शिक्षण महर्षीच्या कर्तृत्वाला अभिवादन करून यंदाच्या पुणे मॅरेथॉनच्या प्रवेशिका नोंदणीचा श्रीगणेशा होणार आहे. यंदाच्या 28व्या पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे हजारो धावपटू स्त्री शक्ती आणि मातृत्वाचे मांगल्य यांचा जागर करण्याच्या उद्देशाने धावधाव करतील. कारण रन फॉर मदर अर्थातच मातेसाठी मॅरेथॉन हे यंदाच्या पुणे मॅरेथॉनचे घोषवाक्य असेल, अशी माहिती स्पर्धा संयोजन समितीचे कार्याध्यक्ष अतुल चोरडिया, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे महासचिव प्रल्हाद सावंत आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार विवेक वेलणकर, मोहनकुमार दरेकर, दत्ता कोईनकर यांना आदर्श शिक्षक आणि आदर्श सेवा पुरस्कार ॲडव्होकेट प्रताप परदेशी, ॲडव्होकेट सुधीर निरफराके, दिलीप गिरमकर यांना प्रदान करण्यात आला. रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2013 रोजी सायंकाळी 6 वाजता उद्यान मंगल कार्यालय येथे हा सोहळा संपन्न झाला. दमा मिराजदार, अनिल शिदोरे, डॉक्टर सदाशिव शिवदे, अजय गुजराती, संजय बालगुडे, गणेश सातपुते यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा वेलणकर यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद परदेशी हे होते. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सत्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडी संदर्भात मतपेटी सील करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे निर्वाचन अधिकारी ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी सर्व उमेदवारांच्या समोर मतपेटी सील केली. यावेळी अरुण गोडबोले आणि संजय सोनवणे हे 2 उमेदवार उपस्थित होते, तर इतर 2 उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ॲडव्होकेट आडकरांसहित सर्व उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या प्रतिज्ञापत्रावर आणि सील केलेल्या पेटीवर घेण्यात आल्या. या संदर्भात जनवार्ताशी बोलताना ॲडव्होकेट आडकर म्हणाले, मागील वर्षी झालेला सावळा गोंधळ आणि तसेच इतर कोणत्याही प्रकारची धोकाधडी टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठीही याची मदत होईल, असेही ते म्हणाले. यानंतर सर्व निवडणूक प्रक्रिया ॲडव्होकेट आडकरांनी यावेळी उमेदवारांना समजावून सांगितली. घरगुती बाप्पासाठी मंदिराची इको फ्रेंडली प्रतिकृती दिलीप लिमजे यांनी साकारली आहे.
गणपती उत्सवाला अवघे काही दिवस बाकी असल्यामुळे सध्या गणेश मूर्तींपासून सजावटीच्या साहित्याला बाजारात मागणी वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक सजावट साहित्यांना प्रचंड मागणी आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतींना भाविकांची नेहमीच पसंती असते. हे ओळखून दिलीप लिमजे यांनी कागदापासून गणपती मंदिराची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली आहे. साधारणतः 4 फूट असलेल्या या मंदिरामध्ये 1 ते 1.5 फुटाच्या गणेश मूर्तीची स्थापना करता येणार आहे. या मंदिराची संपूर्णतः घडी करता येते आणि पुढील काही वर्षे वापरता येते असे दिलीप लिमजे यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. गणरायाच्या विविध रूपांचे दर्शन घडवणारे सृष्टी गणेशस्तुती या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. गणेश पूजनामध्ये तुळशी, बेल, दुर्वा, धोत्रा, मालती, कन्हेरे अशी 21 पाने गणेशाला वाहिली जातात. याच पानांच्या आकारातून चित्रकार सीता सुधाकर यांनी गणरायाचे दर्शन घडवले आहे. प्रदर्शनातील प्रत्येक चित्रात गणराय आणि गणेश पूजनातील पानांचे मूल्य असा अनोखा चित्रमय संगम विविध रंगछटांतून साकारण्यात आला आहे. गणेश पूजनाला वाहिल्या जाणाऱ्या पानांना आध्यात्मिक आणि वैद्यकीय मूल्य असतात. त्यामुळे या पानांची पर्यायाने या झाडांचे जतन केले जावे, हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सुधाकर यांनी ही चित्र महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ज्येष्ठांचा सवंगडी हा वार्धक्य समुपदेशन व सेवा प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम ऑक्टोबर 2013 पासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमात सेवा, समुपदेशन आणि प्रशिक्षण या 3 गोष्टींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती प्राध्यापक RV कुलकर्णी यांनी दिली. रोजगार क्षमता वाढवणारे स्वायत्त अभ्यासक्रम कम्युनिटी कॉलेजमध्ये चालवण्यात येणार. आता नव्याने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. यात रुग्णालये, सामाजिक संस्थांना भेटी देणे, संवाद कौशल्यांची प्रात्यक्षिके, विविध तज्ज्ञांची व्याख्याने यांचा समावेश असणार आहे. पेरुगेट भावे हायस्कूलच्या आवारातील कम्युनिटी कॉलेजमध्ये आठवड्यातून 3दा या अभ्यासक्रमाच्या तासिका चालतील. अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ज्येष्ठांच्या सोबती, मदतनीस, मार्गदर्शक कसे बनावे, ज्येष्ठांशी संवाद कसा साधावा, त्यांच्या भौतिक आणि भावनिक गरजा अडचणी कशा ओळखाव्यात याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे करिअर काउन्सिलर डॉक्टर श्रीराम गीत यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन,
क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.